महायुतीला कसा, तर आम्ही विकास करताना कधी बघितलं नाही हा मुस्लिम एरिया आहे, हा मुस्लिम बांधव आहे, याला कशी मदत करायची, त्याचा कसा विकास करायचा हे न बघता विकास करणारी जर कुठली यंत्रणा असेल तर ती महायुतीची यंत्रणा. आणि एक रुपयाचंही काम न करता सतत भावनेवर मतं मागणाऱ्या लोकांना मुस्लिम बांधवांची मतं मागण्याचा अधिकार नाही. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सगळ्या मुस्लिम बांधवाला विकासाला मत द्या. मोदींचा हात बळकट करा. भिवंडीचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे आणि भिवंडीचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. सतत 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 भावनेच्या भरात मतदान करणं म्हणजे आपण आपल्या शहराला 50 वर्ष मागे नेणं. आतापर्यंत 65, 55, 60 वर्ष ज्या पक्षाचं सरकार होतं, देशात होतं, राज्यात होतं, ना कब्रस्तान झालं ना काय झालेत का बघा फिरून. काल परवा एक कोणीतरी सरकारी प्रश्न विचारत होता, भिवंडीत शिक्षणाची व्यवस्था बरोबर आहे का. आमचा मुस्लिम बांधव पत्रकार अंजूर फाट्याला प्रश्न विचारत होता. कोणी विचारलं मला माहित नाही. अरे बाबा, आम्ही तर आता 10 वर्ष झाली, 65 वर्ष काय केलं ते तर एकदा विचारलं पाहिजे की नाही. माझी सूचना आहे आपल्याला सगळ्यांना, हात जोडून नम्रतेची विनंती आहे. वन साइड बातम्या चालू विचार एकदा जाऊन काय केलं 60 वर्षात सांगा, हिशोब द्या. आम्ही हिशोब मागतो जनता, आम्ही मतं दिलेली आहे. बोल आम्हाला हिशोब दिला पाहिजे, तुम्ही आम्हाला आन्सर मला उत्तर दिलं पाहिजे या गोष्टीचं. 1 रुपयाचं 60 वर्षाचं काम तुम्हाला दिसते का. ही आपली भिवंडी महापालिका ब्रिज बनवत होती, या ब्रिजला कर्ज घेऊन ब्रिज बनवलेला आहे. आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही अनुदानात कामं सुरुवात केली आणि म्हणून भिवंडी महापालिकेची आर्थिक परिस्थिती आपली डबघाईला गेली. कर्जाच्या पोटी, व्याजाच्या पोटी सगळे पैसे द्यायला लागत होते. अशी परिस्थिती बनवण्याचं काम या शहराला मागे नेण्याचं काम. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे, आपण केलेला विकास हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी करावं, जेणेकरून आपल्या महायुतीच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेईल. आता मी खासदार होण्यापूर्वी एकतरी केंद्र सरकारचा निधी कधी आला होता काही आला होता. आता तुम्ही 6000 घरकुलं, प्रधानमंत्री आवास योजनेची 6000 घरकुलं, 1800 कोटीची योजना, किती 1800 कोटीची योजना मंजूर करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या सहकार्याने. कोणी जर तुम्हाला येऊन सांगेल आमदार दुसरा हे मी केलंय माझ्या समोर बसून. ही महाप्रीत म्हणून राज्य सरकारचं एक डिपार्टमेंट आहे. माडा करत नव्हती पण महाप्रीत कडे ते वर्ग करून केंद्र सरकारच्या हरदीप सिंग पुरी नगर विकास मंत्री यांच्याकडे त्यांना सोबत देऊन आपले आधीचे कमिशनर कोण होते यांच्या बसायच्या आधी नाही देशमुख आधीचे जे देशमुख होते, देशमुख माझ्या सोबत 3 वेळा माझ्याकडे दिल्लीला आले. त्यांचीही खूप मेहनत येते. डीपीआर बनवण्याचं, डीपीआर बदलण्याचं, वेगवेगळ्या पद्धतीची कागदपत्र देण्याचं काम फार त्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून 6000 घरांची योजना प्रधानमंत्री आवास योजना आपण